हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांशा आई. कसे आहात सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत ही स्वामीच्या चरणी खूप मनापासून तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना. तर ना आज फ्रायडे होता आणि मग फ्रायडेच्या दिवशी आहे ना बाहेर जाण्याचा भरपूर कंटाळा येतो. म्हणून मग फ्लिपकार्ट मिनिट्स जे आहे ना त्याच्यावरून थोडंसं आपल्याला हवं तसं सगळं सामान मिळून जातं. म्हणून मग त्याच्यावरून थोडंसं सामान ऑर्डर केलं. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, मला आज आज नाही, उद्या संध्याकाळी मी गावी जाणार आहे. तर त्याच्या आधी सगळी घरातली तयारी वगैरे करायची होती. सगळ्यात आधी तर इकडे ना दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. सामान जिथल्या तिथे सगळं ठेवून दिलं. म्हणजे दरवेळेला मी अंडी वगैरे जी वॉश करून ठेवते, सध्या तरी गडबडीत मी तसेच ठेवून दिलेले आहेत. नंतर म्हटलं वॉश करून घेईन, कारण कसं आता भरपूर उशीर झाला होता आणि जेवणही बनवायचं होतं आणि रियांशला भरपूर भूक लागली होती. तर फ्रायडेचं माझं ठरलेलं असतं की मी फक्त आणि फक्त खिचडी करते. आज मी मसूर टाकून खिचडी करणार होते. तर छान असं खिचडीसाठी टमॅटो, कांदा आणि थोडीशी शिमला मिरची जी शिल्लक राहिली होती ना, तर तीही छान अशी कट करून घेतली. आणि त्याच्यानंतर इकडे फोडणीचं प्रिपरेशन करायला घेतलं. आणि इकडे ही जे माझ्या रियांशने उद्योग करून ठेवलेला आहे, मसाल्याचा डब्बा आहे, तो मी घासायला घेण्यासाठी ना हे जे मसाले त्यातले होते ना, सुके मसाले, ते सगळे बाजूला काढून ठेवले होते. तर जे जिरा आणि मोहरी आहे ना त्याने मिक्स करून टाकलं. तर तसं काही ते फोडणीमध्येच वापरायचं असतं, म्हणून मी ते साईड बाय एका डब्यामध्ये ठेवून दिलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कट केलेली टाकून सुके मसाल्यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही, फक्त थोडासा 1-1.5 चमचा गरम मसाला आणि हळद इतकंच ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसूर आणि तांदूळ जे धुवून घेतले होते ते ॲड केले, पाणी ॲड केलं, चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर कुकर लावून घेतला. अशी साधीसुधी रेसिपी केली. कधी कधी काय होतं ना, काही जण जेव्हा असा खिचडी भात करतात तर भरपूर काही व्हरायटी ऑफ काय ॲड करतात, पण मला नाही आवडत. जितकी साधी सिंपल खिचडी बनवणार तितकी ती जास्त हेल्दी आणि टेस्टी असते. त्याच्यानंतर इकडे तोंडी लावण्यासाठी म्हटलं ऑमलेटही करून घ्यावं, कारण रियांशला ऑमलेट वन ऑफ द फेवरेट आहे. मला ॲक्च्युली हाफ फ्रायच तर ते करायचं होतं, पण लास्ट टाईम जेव्हा मी हाफ फ्राय ट्राय केलं होतं ना, रियांशने अजिबात खाल्लं नव्हतं. आणि अंडी त्याची भरपूर फेवरेट आहेत, त्याला भरपूर आवडतात, पण मग हाफ फ्राय त्याने खाल्लं नव्हतं. म्हणून मग म्हटलं साधंसुद्धा फक्त मी कांदा टाकून साधंसुद्धा ऑमलेट करण्याचा प्रयत्न केला. कारण कसं तिखटही जास्त ॲड केलं नव्हतं, कारण माझी जी घरची चटणी असते ना, जी आई मला बनवून देतात, ती भरपूर तिखट असते, त्याच्यामुळे तीही मी थोडीशीच ॲड केली त्याच्यामध्ये. आणि इकडे छान असं ऑमलेट मी करून घेतलेलं आहे. तर साईड बाय कुकरही होत होता आणि ऑमलेटही छान असं परतून घेतलं. माझं शुक्रवार जेव्हा असतो ना, तेव्हा हे साधंसुद्धा सिंपल जेवण मी रेडी करत असते, जास्त असं काही बनवत नाही, कारण शुक्रवार म्हटल्यावर भरपूर अशी घरातली कामं असतात. तर इकडे माझं छान असं ऑमलेट बनवून झालेलं आहे. आणि नंतर म्हटलं बाल्कनीचा एक छोटासा व्ह्यू तुम्हाला दाखवा. ही बघा, सदाफुलीला इतकी छान सगळी फुलं आलेली आहेत, इतकं छान वाटत होतं ना, मला तर खूप प्रसन्न वाटत होतं. आणि दुपारचं ऊन तर भयंकर होतं. आणि समोर इकडे ना जी बिल्डिंग होती ती आता पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे, त्याच्यामुळे इकडचं वातावरण आहे, रोडवरचं सगळं मला क्लीन दिसतं. आणि हे मोगऱ्याचं छोटंसं रोपटं मी आत्ताच घेतलेलं आहे, तर सकाळी ह्याला छान अशी फुलं आली होती. आणि इकडे बाजूला ही जी पिशवी बॅग ठेवलेली आहे ती निर्माल्य आहे, जे मला पाण्यात लवकरच सोडायचं आहे. तर त्याच्यानंतर इकडे रियांश माझ्यासारखं मागे लागला होता, आई जेवायला घे, मला भूक लागली आहे. म्हणून मग इकडे ऑमलेट केलं. आणि इकडे बघा हे काय झालं आहे. पूर्णपणे खिचडी माझी आहे ना, ती गडबडीत उघडला कुकर आणि सगळी फसले. पाणी सगळं तसंच राहिलं. शिजलाय भात, पण पाणी राहिले, कारण लवकर पाणी वरती शिटेच्या वरती पाणी ठेवून लवकर मला ओपन करावा लागला, कारण रियांशला भरपूर भूक लागली होती. पण टेस्टला तर छानच वाटत होती, फक्त थोडंसं पाणी राहिलं होतं. असं म्हटलं चला आता ओपन केलाच आहे तर जेवणच आपणही जेवण करून घेऊया. पण खिचडी खाल्ली ना तर खूप छान टेस्ट लागली होती त्याची, काही अशी म्हणजे पानचट वगैरे लागली नाही. त्यानेही आवडीने खाल्ली. तर मी त्याला छान असे घास भरवत होते आणि तो टी व्ही बघत होता, कारण कसं टी व्हीवर कॉन्सन्ट्रेट असलं की आमच्या जेवणाकडे लक्ष नसतं. म्हणून मग मी म्हटलं तू टी व्ही बघ बाबा, मी तुला भरवते. तर मी इकडे त्याला भरवायला घेतलं आहे आणि असं छानसं जेवण आता आम्ही करून घेतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.